नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार चॅनलच बोलतात ना चॅनल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। खरं तर मागचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असतील, साखरपुडा, हळद आणि लग्न, ते म्हणजे प्रयाग दादाचं, जिजूंचे भाऊ। आणि आता आपला परत एक इव्हेंट आहे, तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा इव्हेंट आहे आपल्या फॅमिलीसाठी। म्हणजे कोणती फॅमिली? दीदी, जिजू, आयान, मी, ताई आणि मम्मी। तर या पूर्ण 6 जणांच्या फॅमिलीसाठी अतिशय महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे दीदी आणि जिजूंची अॅनिव्हर्सरी, 5वी अॅनिव्हर्सरी। 5 वर्ष झालेली आहे त्यांच्या लग्नाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की 5 तारखेला अॅनिव्हर्सरी आहे, म्हणजे उद्या, आणि आज तारीख आहे 4। घरात सर्वांची, मम्मीची जास्त करून खूप मनापासून इच्छा होती की एक काहीतरी आपल्या घरात इव्हेंट व्हायला पाहिजे, सर्वात मोठा, जो की झाला नव्हता। दीदीचं जे लग्न झालं होतं ते कोविड मध्ये झालं होतं, जेव्हा एकदमच स्ट्रिक्ट कोविड होतं, फर्स्ट लॉकडाऊन होता, त्या दरम्यान दीदीचं लग्न झालं। तर ते कसं झालं, काय झालं, ते आपण आता जाता जाता बोलूच। ऍक्च्युली टाइम नाहीये, निघायचं होतं 9:30ला निघायचं होतं घरातून आणि 9:45 झाले, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते पुढे सांगतो किंवा मम्मी सांगेल तुम्हाला, माझ्यापेक्षा जास्त मम्मी आणि ताई जास्त सांगेल। तर निमित्त तेच आहे की लग्न नाही झालं घरात व्यवस्थित दीदीचं, त्याच्यामुळे हे आपण सगळी अरेंजमेंट केलेली आहे। तर चला जाऊया। आणि ताईने देवारा खतरनाक सजवलेला आहे, इथे सगळे असे हार वगैरे लावलेले आहेत। देवारा बघा खूप छान पद्धतीने सजवलेला आहे ताईने। हे इथे माझ्याकडून गिफ्ट आहे, आता हे बघून तुम्हाला समजलंच असेल नक्की ह्याच्यात काय डिश आहे आणि मी काय गिफ्ट देऊ शकतो हे तुम्हाला देखील माहिती आहे, 100% माहिती आहे तुम्हाला, या ब्लॉग मध्ये दिसेल। सगळी घाई गडबड आहे, सगळे निघतात आणि सगळे असे तयार झालेले आहे। वाव, मम्मीची साडी तर बाई ग बाई खातात ना। आणि मागे बघा मम्मी की परी इन द हाऊस बेबी। एक्साइटेड आहोत, आज दीदी आणि जिजूंची अॅनिव्हर्सरी आहे आणि हे सगळं प्लॅनिंग किंवा प्रिपरेशन किंवा सगळी मॅनेजमेंट मम्मीची आहे। म्हणजे मम्मीची इच्छा होती जसं भाऊ बोलला, आणि इव्हन दीदी आणि जिजू सुद्धा काल म्हणजे आपली तयारी सगळी सुरूच आहे। जसं प्रयागचं लग्न झालं तेव्हा आपली सगळी तयारी सुरू आहे। सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि हा खरं तर इमोशनल मुवमेंट होणार आहे आज। दीदीचाच कॉल आहे, तर आपण बोलूच पुढे। चावी घेतली का? हो चल लवकर। वाव, ये बात बोलते साडी। आज मम्मीला तुझ्या चांगलं तयार व्हायला मिळालं, नाही तर सगळी घाई घाई। ताई अख्ख्या रस्त्यात झाडू मारत चाललेली आहे। हा ड्रेस तुम्हाला माहिती आहे का गाईस, दीदीच्या लग्नासाठी घेतला होता घेतलेला आणि आज दीदीच्या अॅनिव्हर्सरी मध्येच घालते। हा फर्स्ट टाइम। काय आला आता? अरे यार फोन नाही घेतला मी। पायल तू तर नाही, एकदमच नसती हे नको करू यार, थोडस जरा याच्यामध्ये आहे का बघ। फोन नाही घेतला, जा मंदार तू जाऊ नये केक पटकन। चमक भरले। नको मी जाते। चावी कुठं ठेवली ती नाही आता माहिती, कोपऱ्यात ठेव ना पटकन, जेणेकरून काढायला। उचलून घेऊन जा ड्रेस। काय बोलू चला। अरे मम्मी सामान तिकीट टाक, आईस पाईस बसायला तरी मिळेल। फायनली आपण निघालो आणि बरोबर आता अर्धा तास आपल्याला पोहोचायला। आपण जवळजवळ अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय आणि आता आपण अर्ध्या तासात पोहोचू तिकडे हॉलवर। त्याच्यानंतर आता दीदी आणि जिजूंची अॅनिव्हर्सरी करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जेव्हा दीदी आणि जिजूंचं लग्न झालं तेव्हा कडक लॉकडाऊन होतं। म्हणजे आम्ही सगळी तयारी केली होती की इव्हन हॉल बुक करण्यापासून, साखरपुड्याचा हॉल बुक करण्यापासून, हळद वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला खूप छान पद्धतीने करायचं होतं। माझ्या घरातलं पहिलं लग्न म्हणून आम्ही खूप एक्सायटेड होतो त्यावेळेला। आणि दीदी आणि जिजू भेटले आणि अचानक सगळ्या गोष्टी ठरल्या, इव्हन लगेच गोष्टी घडल्या, पण कडक लॉकडाऊन आला त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्या राहून गेल्या सगळं करण्यामागचं। म्हणजे जे आम्ही ठरवलं होतं। आणि मे महिना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, त्यावेळेला किती स्ट्रिक्ट होता सगळ्या गोष्टी, इव्हन बाहेर जायचं असेल तरी पण परमिशन वगैरे सगळं घ्यावं लागत होतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपण असा विचार करत होतो की दिवाळीत सुद्धा आपण करू शकतो, म्हणजे दीदीकडची फॅमिली वगैरे असं होतं थोडंसं। पण असं झालं की मग दीदी आणि जिजूंना म्हणजे आमच्या सगळ्यांनाच असं होतं की नाही आता जर ठरलंय तर आपण ते लवकर करूया, म्हणजे एवढं का आपण वाढवायचं ना। आणि तेव्हा कोविडमध्ये फक्त दीदी आणि जिजूंचंच नाही तर अशी भरपूर जणांची लग्न झालेली आहेत, म्हणजे इव्हन जसं ज्याला पॉसिबल आहे तसं केलेलं आहे। लग्न हॉलमध्ये न घेता घरी घेतलं आपण लग्न आणि सगळ्या गोष्टी छान पार पाडल्या। आणि त्यावेळेला जिजूंचं संपूर्ण फॅमिली त्या लोकांनी खूप सपोर्ट दाखवला, तर मग त्यावेळेला असं सगळं झालं। आणि आमचे म्हणजे ज्या गोष्टी बोलतो ना, लग्न म्हणजे खूप एक्साइटमेंट असते किंवा अरे हे करायचंय ते करायचं ते करायचं, सगळ्या गोष्टी खूप राहून गेल्या, तर ते मनात होतं तेव्हापासून। आणि मम्मीची तर इच्छा पूर्ण नव्हती झाली, कारण इव्हन कोणाचीच, कारण एवढं छान आपण पद्धतीने ठरवलं होतं पण ते नाही करता आलं। त्याच्यामुळे तेव्हापासून मम्मीचं असं होतं की आता ॲटलिस्ट आपण एक काहीतरी
छोटं सेलिब्रेशन केलं पाहिजे. म्हणजे आपण सगळ्यांना, सगळी फॅमिली म्हणजे जिजूंकडची सगळी फॅमिली, आपल्याकडची सगळी फॅमिली असं एकत्र मिळून गेट टुगेदर आणि सोबत मग ॲनिव्हर्सरीचं औचित्य साधून आपण आजचा इव्हेंट कंप्लीट करणार आहोत. तर त्यासाठी आजचा दिवस ठरवला आहे 4 तारीख. खरं बघायला गेलं तर 5 तारीख आहे ॲनिव्हर्सरीची, पण आज सुट्टी आहे, संडे आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस ठरवला. आम्ही इव्हन तिकडे प्रेझेंट पण नव्हतो लग्नामध्ये. आम्ही व्हिडिओ कॉलवर सगळ्या गोष्टी तिकडे पाहिल्या. तर ते म्हणजे बोलतात ना की माझ्या बहिणीचं, मम्मीच्या मुलीचं लग्न, घरातली मोठी मुलगी, तर ते सगळं कुठेतरी गोष्टी होतात. मी पायल, दीदी पूजा, तर मग ते सगळं आज आपण पूर्ण करणार आहोत. छोट्या ह्याच्यातून का होईना पण आपण आज ते कम्प्लीट करणार आहोत. तर त्याची सगळी तयारी खूप दिवसापासून सुरू होती. तर आता दीदी पण तिकडे रेडी झालेली आहे. आपण आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय. संपूर्ण प्रोग्राम तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि खरं तर ही इमोशनल मुवमेंट आहे आमच्यासाठी. हॅपी सुद्धा आहोत सगळेजण. आणि आता 5 वर्षांनी बघा ना कसं असतं की काही गोष्टी कधी नाही होत, पण त्याची एक ठराविक वेळ येते आणि त्या पूर्ण होतातच. मनात कम इच्छा असते ना, इच्छाशक्ती असते ना, की सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतात. तर ते इमोशनल मुवमेंट असणार आहे आमच्या सगळ्यासाठी. तर येस, चला आपण जाऊया आणि आता एन्जॉय करूया. आता आज खरं तर तिकडे जाण्याची आणि हे सगळं व्यवस्थित पार पडण्यासाठी खूप म्हणजे एक्साइटेड आहे. कसं व्यवस्थित पार पडलं पाहिजे सगळं, आपण सगळं ठरवलेल्या प्रमाणे. आणि तुम्ही सर्वजण या पूजाच्या अॅनिव्हर्सरीला. चला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत आणि बरोबर आता 11 वाजलेले आहेत, एकदम कट टू कट. आणि दादरमध्ये आता आपण आलो सिटी लाईट बँक्वेटमध्ये. माहितीच असेल, शिवसेना भवन आहे ना, त्याच्या आसपासच आहे सिटी लाईट बँक्वेट. लेट्स गो. अवस्था सध्या अवतार आहे, नंतर बघा. हो ये, नंतर देखो मेरा जलवा. हे 4थ्या माळ्यावर जायचं आहे. जिजू 2 मिनिटात येत आहेत. लिफ्ट आहे ना, बस. चला पहिले आपण असं वाटतं की वरती कोण भेटेल काय माहिती. आले पण असते. खरं तर आज अॅनिव्हर्सरी नाहीये, आज लग्नच म्हणावं लागेल. कारण तयारीच तशी केलेली आहे एकदम प्रॉपर. हार बीर पण घालणार आहेत असा विषय आहे. देखो रे बाबा, खतरनाक. हे आता आपण लग्नात फोटो काढलेले ना, ते कसं वाटतंय? आतून तरी वाट बघत होतं, ते आज पूर्ण होते. हॉलमध्ये एंट्री, भाई दरवाजा पकडून ठेवला. एक नंबर. हो, खतरनाक विषय. काम 25. सही रे, एक नंबर. वाव. Oh yeah. छोटासा रूम पण आपल्याला आहे इथे, चेंजिंग रूम म्हणा, सगळ्या गोष्टींसाठी, अरेंजमेंटसाठी वगैरे. प्रिपरेशन थोडं सुरू आहे. म्हणजे सगळे बुके वगैरे आणून ठेवले. ते आपण आता येतानाच आणले. आणि सगळं थोडं आवडतोय. आणि आपणच पहिले आलोय. आणि हॉल खूप सुंदर आहे. वाव, खूप छान, मस्त. आणि ते डेकोरेशन केलं ना, ते पण. आणि या हॉलची सगळी अरेंजमेंट दीदी आणि जिजूंनी केली होती. हा, हे कधी केलं होतं? 2-3 महिन्या आधी सगळं करून ठेवलं होतं. मी या स्वप्नांचीच मी वाट बघत होते. ते आज स्वप्न माझं पूर्ण होतंय. आणि माझे याच्यामध्ये जे मोठे धीर आहेत ते त्यावेळेला 4-5 वर्षापूर्वी ते एक्साइटेड होते की कोणी नथ आणि साडी घेणार होतं प्रेझेंट, कोणी भांडी घेणार होतं. आणि माझे गावचे जे धीर आहेत ते जी शेती करतात ते पूर्ण तांदूळ इकडे घेऊन येणार होते मुंबईमध्ये. आणि आता ते मी काय बोलू, आता ते नाही. दोन्ही काका एकूण आमच्या घरातले 4 लोक नाही आहेत. आणि माझी सासू पण होती त्यावेळेला, पूजाची आजी, ती पण नाही आहे आता. त्यावेळेला ती लोक सगळी येणार होती त्यावेळेला. वेलकम वेलकम. हॅलो, वेलकम ताई. हाय. अरे जिजू, स्मार्टी बॉय इन द हाऊस बेबी. चला चला चला. चकुली, तू कुठे आलीस? आले बापले. तर इथे आमची मावशी पण आलेली आहे. दोन्ही फेस एकदम प्रॉपर जुळतायत भाई, काय फरक नाहीये. आणि संकेत आहे, ते संकेत म्हणजे मावशीचा मुलगा, म्हणजे माझा भाऊ. अजून एक भाऊ आहे, बट तो कुठे आहे? दुबईला आहे. आणि तो आला नाहीये कारण त्याला सुट्टी नाहीये ऑब्व्हियसली. आपण पण खूप कमी भेटतो आणि आज ते निमित्त झालंय भेटायचं. थँक्यू तुम्ही आलात त्याच्याबद्दल. समोर फोटो सेशन चालू आहे. ये तो होना मांगता है दोस्तों, ये नहीं होएगा तो एनिवर्सरी अधूरी. क्या बोलते कुल्पा? पण डिस्टर्ब नाही करते, ठीक आहे. हा सगळा बुफे एरिया आहे आणि इथे सगळं आता ते ड्रिंक वगैरे आहे. आणि इथे सगळं बुफे आहे, जेवणाचं सिस्टम वगैरे आहे. काकी पण आले, सुशांत दादा आला म्हणजे प्रयागचा भाऊ. हॅलो हॅलो. कसा झाला ब्लॉग लग्नाचा? मस्त, एकदम छान केलायस. आणि असंच काय काय छान छान करत राहा, आम्हाला मजा येते. अँड वी आर प्राऊड ऑफ यू. थँक्यू. येस, एक्झॅक्टली.
हाय हाय वेलकम वेलकम. कशात काका? आमचा पण फोटोशूट चालू आहे का भाई. एकदम वन साइड कार्यक्रम करतोय, एकटा कार्यक्रम करतोय. सगळे आलेले आहेत इथे आणि ते स्टार्टर पण चालू झाले. एक आहे चिकन लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप आणि दुसरा स्टार्टर पण आहे तिकडे. हे छोटे छोटे समोसे असतात ना ते आहे सगळा विषय. चिंगू आलेले इथे. कशी आहे? प्रणव पण आहे. प्रणव आमचा भाऊ आहे, ठीक आहे, माझ्या मामाचा मुलगा आणि चिंगूचा सक्का भाऊ. आला की सगळ्यांना नेहमीच भेटवता येत नाही. आपल्याला काल एक कमेंट सुद्धा आलेली की म्हणजे आम्ही बाकीच्यांना रिलेट नसतं मित्रांनो, सगळ्यांसोबत सहभाग घ्यावा लागतो. आमची जरी माझ्या पप्पांच्या फॅमिलीकडून आम्ही जास्त संपर्कात नाहीये तो भाग सोडा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मम्मीच्या फॅमिलीमध्ये पण आम्ही तेवढा सहभाग घेत नाही जास्त. बट जे काय आहेत म्हणजे मामा आहे, मावशी आहे, बस तेवढेच आहेत. बाकीचं आम्ही तिकडे मिक्स होत नाही. म्हणून आमची जी फॅमिली आहे ना ती एकतर दीदीची फॅमिली आहे. म्हणजे दीदीचं आता लग्न झालं तर दीदीची फॅमिली ती आमची फॅमिली आम्ही मानतो. मी तरी मानतो, सगळेच मानतात. आणि आता ताईचं लग्न होईल तेव्हा ताईची फॅमिली म्हणजे ओव्हरऑल आमची एवढीच फॅमिली आहे. तर असं नका समजू आता दिसतात याच्या पुढे पण सारखे सारखे दिसणारच. तर असं नसतं, आपल्याला सगळ्यांमध्ये मिक्स व्हावं लागतं. तर ते भलेही मी तुमची ओळख करून नसेल दिली, आता एवढ्यांची कशी ब्लॉगमध्ये तरी कशी ओळख करून देणार ना. बट तेवढे सगळे जे आहेत ना जे नेहमी तुम्हाला दिसतात ते दीदीच्या फॅमिलीकडचे आहेत. आम्हीच तुम्हाला जास्त दिसणार आहे. हां आम्हीच असणार आहे. इतर वेळेस आम्हीच असणार आहे. पण जेव्हा काय असे इव्हेंट्स वगैरे असतात तेव्हा तुम्हाला ते वेगळी लोक दिसतात. हे बघा आता सगळ्या गोष्टी लागतात इथे जेवणाच्या. पापड आहे इथे, दाल तडका आहे, स्टीम राईस आहे, इथे चपाती आहे, दादा लावतात तिथे सगळ्या गोष्टी. आणि इथे पाव आहे, वडे आहे, सगळे चाट मसाला वगैरे आहे. म्हणजे दही वडा पण आहे मे बी. हा आहे बघा दही वडा आहे, ग्रीन सॅलड आहे. ओके संडे असल्यामुळे आज मटन वगैरे पण आहे. मटन किंवा मालवणी चिकन एकदम काम 25 मेरी जान. हे इथे पनीर चिली पण आहे. दादा देत आहेत. दादा धन्यवाद आमची सेवा केल्याबद्दल. इथे केक पण आलाय. बाकी सगळ्या या गोष्टी बघा. इथे सगळं रिटर्न गिफ्टचा पण इंतजाम केलेला आहे. वाजल्याबरोबर 1 आणि आता कार्यक्रम स्टार्ट होतोय, ठीक आहे, जो की 11ला व्हायला पाहिजे. गेम चालू होणार आहेत गाईज. शूज काढायचे. हो ओके. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, याला पण मांडीवरती घ्या नाहीतर छोट्या पासपोर्टला कोणाकडे तरी पाठवा. सो फर्स्ट क्वेश्चन आपण विचारूया, वहिनीचा फेवरेट कलर कोणता आहे? सुरुवात करेक्ट आहे, ब्लू. ओके ओके. आणि दादांचा फेवरेट कलर? ब्लॅक. दादांचा फेवरेट फूड? चिकन. ओके. आणि वहिनीचा फेवरेट फूड? मिसळपाव. व्हेरी गुड. दादा जास्त रोमॅन्टिक आहे का तुम्ही जास्त रोमॅन्टिक आहे? सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? दादा तुम्ही आहेत? बघितलं दोघांनाच माहिती नाही जास्त रोमॅन्टिक कोण आहे. बाहेर जेव्हा फिरायला जाता मेकअप साठी उशिरा कोण करत सगळं? टाइम कोण लावतं सर्वात जास्त? ओके एक काहीतरी ठरवा कोण आहे. 1 तास 2 तास कोण लावतं? बाथरूम सिंगर आहेत ते. सो दोघांनी उठायचंय आणि इकडे यायचंय खाली. तुमच्या दोघांकडे 30 सेकंड आहे. आपल्या इथे जेवढेही पाहुणे आलेत ना तुम्हाला तुमच्या टीम मध्ये घ्यायचे. तुमची टीम वेगळी असणार आणि दादा तुमची टीम वेगळी असणार. सो तुमच्याकडे 30 सेकंड आहेत फक्त. सो जायचंय आणि जेवढे लोक तुमच्या पाहुणे आपले आलेले आहेत तुमच्या टीम मध्ये तुम्हाला घ्यायचं. सो तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. लवकर जायचं घेऊन यायचं. आपण इथेच उभा राहूया. आम्ही प्लेयरच्या बाजूला. 8 7 ए पूजाची टीम जास्त वाटते. ये आपल्याकडे ये. सो मला कोणी एक सांगा ज्याच्यावर तुम्हाला जास्त भरोसा आहे, जे सांगतील ते करतील. एक कोणीतरी तुम्ही काही करू, तुम्ही एक सांगा कोणीतरी. ओके ओके. सो ताईंना मध्ये सेंटर मध्ये ठेवायचं आणि त्यांच्या अवतीभोवती तुम्ही सर्कल करायचं. कसं झालं तुमच्यामध्ये पण असेल, तुम्हाला कोणावरती भरोसा आहे जास्त? ओके. सो राहुल दादाला सेंटरला ठेवायचं आहे आणि तुम्ही सर्कल करायचं आहे. त्यांच्या अवतीभोवती सर्कल करायचं आहे. तुम्ही पण सर्कल करायचं त्यांना मध्ये ठेवून. ओके क्या बात आहे. फक्त एकामेकांकडे बघू नका बस. इथे लक्ष द्यायचंय. जो तुम्ही लीडर चूज केला ना तुमचा ते डान्स करतील आणि ते सेम डान्स स्टेप तुम्हाला फॉलो करायचं.
जी टीम व्यवस्थित आणि सेम फॉलो करेल त्या टीमला फर्स्ट पॉइंट भेटेल. ओके रेडी? ओके साऊंड रेडी? तुम्ही तुमचा वेगळा डान्स कराल ते त्यांचा वेगळा डान्स करतील आणि तुमची टीम फॉलो करेल ते. ओके रेडी? क्या बात है. Come on, dance. अरे ते नाचतात तिकडे. कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला. ओके अल्फाबेट टी. ओके ओके बघूया आता लास्ट राउंड बघूया कोण जिंकताय ते. म्युझिक. क्या बात है. सगळ्यांनी डान्स करायचं हात वरती. ओके अल्फाबेट ओ. ओके 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 सो दोन्ही टीमनी सेम टायमिंगला हे केलेलं आहे. ओके ओके सो त्याच्यामध्ये पण ट्विस्ट आहे बघा आपले कोणती टीम विन होते ती. सो तुमच्यामधले मला 6-7 जण हवे. 7 जण आणि तुमच्या टीम मधले 7 जण आणि बाकीच्यांनी फक्त साईडला उभं राहायचंय. कोणती 7 जण. डन 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 डन. ओके सो 5-5 जण पण चालतील. पहिले 5 जणांनी कोणत्या टीम मधले 5 बसतात ते पहिला. तुमच्या टीम मधले 5 बसतात इथे बसा. समजून घ्या गेम. ओके समजून घ्या गेम कसा आहे तो. खाऊ नका फक्त. तुम्हाला बिस्किट इकडे ठेवायचं इथे आणि न टच करता तुम्हाला खायचं आहे. रेडी आहात? 1 2 3 स्टार्ट. Bye.
चेअरअप कर, चेअरअप. अरे शपथ. 1 2 3 and start. ओके सो सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. सगळ्यांनी खूप छान असा डान्स केलाय. एक फोटो उचललाय, कपल फोटो सर्वांचा. ओके असंच उभं राहायचंय. 1 by 1 तुम्हाला कॅटवॉक करायचं. सगळ्यांनी जेवढी पाहुणे वाला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी. क्या बात है, क्या बात है. टाळ्या टाळ्या टाळ्या, क्या बात है. आता जे बघा धूर निघतो ती मशीन आणलेली आहे. रिंग सेरेमनी होणार आहे आणि हार वगैरे घातला जाणार आहे. नाव घ्या. ते तर स्पेशल आहे, ते तर घ्यावंच लागेल. एक नंबर. दोघांनी नाव रेडी करून ठेवायचंय. फक्त आपल्याला मेहंदी आणि हांडावर हांडा नकोय, ते कॉमन झाले. ओके रेडी आहात दोघं? हार घ्यायचा दोघांनी पण पहिला, आधी रिंग घालायचं. ओके आयन प्रिपरेशन करतोय, कार्ड घेऊन याचं प्रिपरेशन करतोय. ओके रिंग सेरेमनीला एक स्पेशल एंट्री आहे आपली.
आयांची सगळ्यांनी टाळ्या वाजवून आयांसाठी. क्या बात आहे. म्हणजे हा लग्नाला हजर होतो असं कळालं आपल्याला. ओके रेडी सर्व. काउंटडाऊन करूया. 5 आवाजच नाही कोणाचा. 5 4 3 2 and 1. सर्वांना पाहिजे ना. नाही मोबाईल घेऊ शकलं असतं तुम्ही आधी. हा कोणीतरी सजेस्ट करायचं. लवकरात लवकर सजेस्ट करायचं नाव. लवकरात लवकर सगळ्यांनी. ओके टाळ्या वाजवते सगळ्यांनी एकदा जोरदार. म्युझिक. ओके आता नाव घेतील. प्रयाग दादाला पाठवलं नाव घेण्यासाठी म्हणजे सजेस्ट करण्यासाठी. नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा. नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा. पण अमितचे नाव तर नेहमीच असते ओठावर. मग प्रश्न काय आहे उखाण्याचा. नाही का तुम्हाला बोलायचं आता. प्रेमाच्या चौकात प्रेमाच्या चौकात कितीही फिरा. प्रेमाच्या चौकात कितीही फिरा. शोधूनही सापडणार नाही तुझ्यासारखा हिरा. बोलणार आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज पूजाची आणि आम्हीची अॅनिव्हर्सरी आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. तर तुमचं सर्वांचं मी स्वागत करते. आणि अॅनिव्हर्सरी ठेवण्याचं मागचं कारण म्हणजे की लॉकडाऊन होतं आणि त्यावेळेला पूजाची आणि अमितची आम्ही सगळी तयारी जी केली होती म्हणजे पत्रिका छापण्यापासून सगळी म्हणजे हॉल पण बुक केलेले होते आम्ही दोन्ही सुद्धा. त्यावेळेला असं झालं की अचानक कडक लॉकडाऊन झालं आणि सगळं आमची म्हणजे जे आम्ही खुश झालो होतो. माझ्या गावाकडून वगैरे सासरची सगळे लोक येणार होते आणि आम्ही सगळे पहिलंच आमच्या घरी लग्न होतं. माझी मोठी मुलगी आहे पूजा. उद्या त्यांची अॅनिव्हर्सरी आहे तारखेप्रमाणे, पण आज सगळ्यांना सुट्टी आहे त्यामुळे आपण आज इथे सेलिब्रेट करतो. मी मीनाक्षीताई आंबोकर यांच्या सहकार्याने त्यांनी याचं सगळ्याचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी धन्यवाद आणि सगळे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्यात. अजूनही तो प्रसंग आठवला की म्हणजे काय सांगता येत नाही. कारण 2 एप्रिल 2020 ही तारीख ठरवली. पत्रिका छापल्या. मीरा रोडचा हॉल आम्ही बुक केला. सगळी तयारी झाली. पण हा लॉकडाऊन लागला. म्हटलं हे थोड्या दिवसात संपून जाईल, लवकर संपेल, आपण पुन्हा व्यवस्थित लग्न करूया. पण ते वाढतच चाललं.
मग 1 महिन्याने तारीख वाढवली, 2 मे 2020. आम्ही त्या हॉलवाल्यांना रिक्वेस्ट केली, तो म्हणतो ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं अभी क्या करने का, तो अभी हम इधर आप आओ ही मत, आप इधर आओ ही मत, आप घर में रहो, घर में रहोगे तो शादी बाद में करना. मतलब वो हमारा लुकआउट है, क्या करना हम देख लेंगे. चलो ठीक आहे. मग आमचे अमित साहेब बोलले काका लग्न तर करायला पाहिजे. म्हणलं कसं करणार, सगळं बंद, अक्षरशः लॉक लागलंय, सगळं बंद. पण मी तुम्हाला सांगतो या आईचा आशीर्वाद, त्या भावंडांचे सहकार्य, सदिच्छा आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद, मल्हार कृपा, खंडोबाचा आशीर्वाद, तुळजाभवानीचा आशीर्वाद, त्यांच्या आशीर्वादाने, वाडवडिलांच्या आशीर्वादाने, माझा भाऊ शैलेंद्र आणि बहिणी उज्ज्वला यांच्या आशीर्वादाने 5 मे ही तारीख ठरली. उद्या लग्न करायचंय, तयारी कसलीच नाही, काहीही नाही आमच्याकडे. आता कसं करायचं. अमित म्हणाला सोसायटीमध्ये तर फक्त 10 जणांना परमिशन देतच नाहीये. म्हटलं मग आम्ही कसं येणार, आम्हाला तर यायला पाहिजे लग्नासाठी. तर मग ठीक आहे तू सोसायटीची परमिशन घे. हा म्हणाला सोसायटीने परमिशन दिलीये, आता त्यांना सांग भटजी तुम्हीच अरेंज करा. त्यांनीच भटजी अरेंज केला, भटजी बुवा, आणि ही परमेश्वराची कृपा. भटजी बुवाने सगळं सागर संगीत साहित्य घेऊन आले अगदी व्यवस्थित. म्हटलं चला आता मस्तपैकी आपण लग्न करूया एका दिवसामध्ये. तुम्हाला गंमत सांगतो, सकाळी आम्ही साखरपुडा केला, थोड्या वेळाने सीमांत पूजन, पुण्यवाचन केलं, नंतर लग्न लावलं त्यांचं. अक्षता मंगलाक्षता झाल्या, त्यानंतर आम्ही छान जेवलो सगळेजण. आम्ही 10 ते 12 जण होतो फक्त तिथे घरामध्ये. थोडं जेवलो आम्ही, थोडा आराम केला आणि मग संध्याकाळी यांचा गृहप्रवेश केला छानपैकी. आणि मग संध्याकाळी म्हटलं आता पुन्हा भेटणं कधी होईल माहित नाही, हे दिवस असेच वाढत चालले. लॉकडाऊनचे सगळे विधी पार पडले आणि मग संध्याकाळी यांची हळद सुद्धा आम्ही उतरवून घेतली. आणि अशा प्रकारे अमित लग्न लॉकडाऊन मध्ये इतक्या सुंदररित्या पार पडलं, म्हणजे न भूतो न भविष्यती, कल्पनाही केली नव्हती की इतकं छान सगळं व्यवस्थित होईल. सगळे विधी अगदी मनासारखे झाले. मला तर खूपच समाधान झालं आणि मला माझ्या भाऊ आणि वहिनीची खूप आठवण आली त्यावेळेस, कारण त्यांचं असणं आवश्यक होतं. आम्ही त्यांच्या पाठी उभे राहिलो आणि त्यांना आशीर्वाद दिले. आणि अशीही करता करता 5 वर्ष झाली. पण त्याच्यामध्ये आमच्या अयांसारखा एक गोड मुलगा आमच्या घरामध्ये आला. सगळ्यांचा लाडका आहे अयान. आणि मी आज पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने पूजा, अमित यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अशीच तुम्ही 100 वर्ष सेलिब्रेट करा. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आई गाणं गाते, जरा आपण गाणं पण बघू. झुड़के भी टूटी रहे इश्क़े दी डोर वे, किसको सुनाई जाके टूटे दिल का शोर वे. माही वे मोहब्बता सचिया रे, मंगदा नसीबा कुछ और. ओ माही वे मोहब्बता सचिया वे, मंगदा नसीबा कुछ और. माही वे माही वे माही वे माही वे. आपल्या या इव्हेंटचा मेन उद्देश काय तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, मी त्याच्याबद्दल नाही बोलणार. पण एक गोष्ट इथे मला बोलायची आहे. पप्पा माझे 2006 मध्ये गेले. घराचा आधार नव्हता त्यावेळेला. आम्ही म्हणजे मी स्वतः 4 महिन्याचा असल्यापासून ब्लड ट्रान्सफ्युजन घेतो. त्यावेळेला आधार म्हणून ती मोठी होती घरी, सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. त्यातूनच मम्मी गावची असल्यामुळे तिला मुंबईचं एवढं काही नॉलेज नव्हतं. कमवणारी व्यक्ती म्हणजे माझे पप्पा, ते 2006 मध्ये निघून गेले. त्यावेळेला आमचं तिघांचं पण शिक्षण चालू होतं. अशा परिस्थितीमध्ये पैसा कुठून आणायचा, कारण मी आज थोडंफार का होईना पण मला देवाने ती कमवायची संधी दिली म्हणून मला पैशाचं महत्व कळतंय. त्यावेळेला आम्ही सुक्या मच्छीचं मार्केट वगैरे करायचो, मच्छी विकायचो. खरं तरी सांगायला नाही पाहिजे पण बॅकग्राऊंड पण थोडा कळायला पाहिजे. आधार द्यायला कोण नव्हतं. कालांतर हळूहळू सगळं स्टेबल झालं. मम्मी पण नोकरीला लागली. ती गावची असल्यामुळे नोकरी काय असते, सर्व्हिस काय असते ऍक्च्युली तिला माहीतच नव्हतं. आणि माझ्यासारखा थॅलेसेमिया मुलाला सांभाळून आजपर्यंत कौतुक सर्वांनाच असतं आपापल्या फॅमिलीबद्दल. बट तिने खूप जास्त सगळ्या गोष्टी भोगलेल्या आहेत. आज खरं तर पप्पांची उणी जाणवते. पप्पा असते तर जिजूंना एक आधार अजून वाटला असता. यांच्या बाबतीत खूप खुश झाले असते. जिजूंचे आई वडील सुद्धा पाहिजे होते, ते पण खूप दुःख आहे आम्हाला. आज ते इथे असते तेही खुश झाले असते. जेव्हा खरंच पप्पांना तर आधार पाहिजे होता.
दीदीने तेव्हा खूप मेहनत घेतली, अक्षरशः क्लासेसमध्ये जाऊन ट्युशन वगैरे घ्यायची. जेव्हा गरज होती त्याच वेळेला दीदीचं लग्न झालं. तो एक आधार निघून गेला. आता पैसा खूप महत्वाचा आहे, जो की आता मला कळायला लागलेला आहे ती गोष्ट. मला खूप प्राऊड फील वाटते आणि खूप मला चांगलं वाटतं की जिजूंसारखे जिजू मला मिळाले. इकडेच नाही तर मी माझ्या युट्यूबच्या चॅनलवरून पण सातत्याने बोलत असतो की माझ्या जिजूंसारखे जिजू सर्वांना मिळावे. त्यांचा जो स्वभाव आहे ना, त्याच्या स्वभावात माझे पप्पा कुठे मला दिसतात, कारण माझ्या पप्पांचा पण असा स्वभाव होता. जिजूंनी मला खूप सपोर्ट केला त्याच्याबद्दल. म्हणजे ब्लॉगिंग, युट्यूब चॅनल वगैरे, खरं तर ही जी इंडस्ट्री आहे युट्यूब इंडस्ट्री, त्याच्यामध्ये कोणी कॅमेरा फ्रेंडली नसतं. त्यातूनच जिजूंनी मला तेवढा सपोर्ट दाखवला आणि मला खूप भारी वाटते की आज अमित जिजू माझे जिजू आहेत. स्ट्रगल तर प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतो खूप जास्त, पण आज जिजू आमच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे थोडंसं चांगलं वाटतं की आमच्या घरामध्ये कोणी मोठी व्यक्ती आहे म्हणून आणि आधार आहे. थँक्यू सो मच जिजू आमच्या लाईफ मध्ये आल्याबद्दल. तुम्हा दोघांना अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. दीदी बद्दल काय बोलायचं, आज दीदी तुमच्या फॅमिलीमध्ये एवढी वावरते चांगल्या पद्धतीने, त्याचाच आम्हाला आनंद आहे. माझ्याकडून एक गिफ्ट आहे, सगळ्यात पहिले मीच गिफ्ट देऊन मोकळा होतो, याचे टेन्शन नको. मतदार खूप चांगला चित्रकार आहे आणि त्याने स्वतः बनवलेला आहे. क्या बात है, क्या बात है. थँक्यू सो मच. खूप मस्त आहे. कसं आहे? जस्ट 2 मिनिट घेऊन मी जास्त बोलणार नाही, पण थँक्यू सो मच पहिला भाऊ. आणि आमच्या घरात जेवढे पण पेंटिंग्स आहेत तेवढे भावनेच बनवून दिलेले आहे. आम्ही एक पण फोटो फ्रेम करून लावलेला नाहीये. आणि प्रत्येक मुलीची इच्छा असते की आपलं लग्न थाटामाटात व्हावं, सगळे फॅमिली, माहेर सासर सगळे त्या लग्नात उपस्थित असावेत. आमच्या वेळेस झालं नाही, ती इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून कुठेतरी आज हा योग जुळून आला आणि आपण आज सगळे इथे पुन्हा भेटलो आहोत. आणि मम्मी मला 2 वर्षापासून बोलते आपण करूया करून थांब, पण मग नंतर म्हटलं आता मम्मीला नाही बोलून चालणार नाही, तर खूप रागवेल माझ्यावरती. आणि फायनली हा दिवस आम्ही निवडला आणि सगळ्यांना तुम्हाला इथे आम्ही इन्व्हाइट केलं. सो पप्पा गेल्यानंतर मम्मी ही माझ्यासाठी लाईक मम्मी आणि पप्पा दोघे पण आहेत. आणि कदाचित मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही, मी थोडी सॉफ्ट स्पोकन नाहीये, तुम्हाला सगळ्यांना कदाचित कळलं असेल एवढ्या दिवसात, पण मनामध्ये प्रेम नक्की आहे माझ्या. सो लव्ह यू मम्मी. दॅट्स इट. बस आम्ही आहोत, डोंट वरी, आम्ही सगळे आहोत, भोसले फॅमिली पूर्ण आहे. अरे यार काय करू यार, मला इमोशन्स येते, माझे थांबत नव्हते आयुष्यात. बट ठीक आहे. स्केच कसा वाटला? माझं सगळं काम अँकर दादानीच केलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही जास्त गरज पडली नाही ब्लॉग बनवायची. अदरवाईज आपणच असतो ना बाई नड्याला. केक कटिंग आहे आता. 10, 9, 8, 7, 2 and 1. गिफ्ट आलेत, गिफ्ट. वाव वाव. पूजा खूप गोडी मुलगी आहे आणि मला असं वाटतंय मनापासून येणारा प्रत्येक सुना जसं का आता ऋतुजा आली आमची, किमे आली आहे, त्यांनी पण तसंच वागावं राहावं अशी अपेक्षा. काउंटर पण चालू झालेलं, सगळे जेवायला बसलेत आपापल्या पर्सनल लेवलला सगळे बसलेले तिकडे. आज ऍक्च्युली संडे आहे तर चिकन मटन पण आहे आणि आमच्या कपलचं इथे फोटोशूट व्हिडिओ शूट चालू आहे. आज माझं जवळजवळ अर्ध काम अँकर दादानेच करून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही गरज पडलेली नाहीये. बट इसके आगे के ब्लॉग्स आपण मचाएंगे. हे चकू पिल्लू चकू काय करते तू? तुला जेवायचं नाही? जोरात बोल, मला ऐकायला येत नाही, मला कानाचा प्रॉब्लेम आहे. ओके, कोण भरवणार? मावशी. या मित्रांनो जेवायला इथे चिकन आहे आणि व्हेज आहे. कसा झाला कार्यक्रम? नंबर मस्त. जवळजवळ लग्नच
लग्नाचं रिसेप्शन. हा लग्नाचं रिसेप्शन बोलू शकतो. आमरस पण ठेवलेला आहे. मेन बात तर भाईसाहेब सीझन आहे आणि आमरस खतरनाक विषय झालेला आहे आज. आमच्या भाभी पण इथे आलेल्या आहे, दीदीचे नेबर. इथे कुल्फी आणि केक पण आहे. इथे रिटर्न गिफ्ट देतात सगळे. येस रिटर्न गिफ्ट. आत्याकडून खास गिफ्ट काय, तुमच्याकडून खास. येस वाव गणपती बाप्पा. वाव सुपर 3D. खतरनाक एक नंबर. असं वाटतं बाहेर आहे. भारी एकदम. हा घेतला ना. येस काकींना गिफ्ट मिळालंय.